हे लेखन 2026च्या जगात बुद्ध धम्माची प्रासंगिकता मांडतं. अविश्वास आणि तणावाच्या काळात एक चांगला दयाळू माणूस कसा जगू शकतो यावर यात लक्ष केंद्रित केलं आहे. चला यावर अधिक सखोल चर्चा करूया. मला वाटतं या लेखनात चांगल्या माणसाच्या आतल्या संघर्षावर खूप छान भर दिला आहे, पण त्याचा बाहेरच्या जगाशी जो संघर्ष होतो ना आणि त्यावर तो मात कशी करतो यावर थोडी अधिक स्पष्टता आणता येईल. हो, अगदी बरोबर. कारण लेख एक महत्वाचा प्रश्न विचारतो की आजच्या जगात चांगला माणूस टिकतो का, आणि त्याचं उत्तर तो असं देतो की तो स्वतःमध्ये टिकतो. हो. आणि हे ऐकायला खूप आध्यात्मिकदृष्ट्या खूप शक्तिशाली वाटतं. पण जो वाचक रोजच्या आयुष्यात शोषणाला सामोरा जातोय ना, त्याला फक्त स्वतःमध्ये टिकून समाधान नाही मिळणार. बरोबर. त्याला काहीतरी ठोस मार्ग हवा असतो. अगदी. त्याला बाह्य जगात टिकण्यासाठी काहीतरी साधन हवं. म्हणजे मला वाटतं आंतरिक विजय आणि बाह्य आव्हानांवर मात करणं यामधला दुवा अधिक मजबूत करण्याची गरज आहे. तो का आहे, नाही का? हो, खरंय. लेखनात एक वाक्य आहे, करुणा ठेवा पण सीमा ओळखा. हे खूप महत्वाचं आहे. पण त्या सीमा कशा ओळखायच्या आणि त्या जपायच्या कशा? हो, ते अधिक स्पष्ट व्हायला हवं. नाहीतर ती फक्त एक चांगली सूचना राहते, कृती नाही. मग ही पोकळी भरून काढण्यासाठी काय करता येईल? म्हणजे एखादा उदाहरण देऊन सांगाल का? हो, नक्कीच. समजा ऑफिसमध्ये एखादा सहकारी सतत तुमच्या कामाचं श्रेय घेतोय. हे खूप होतं. तर बुद्ध धम्माच्या शिकवणीनुसार मनात राग न ठेवता या परिस्थितीला सामोरं जायचं आहे. स्वतःच्या रागावर विजय मिळवलेला माणूस शांत राहील, पण तो मूर्ख बनणार नाही. याचा अर्थ काय? म्हणजे तो काय करेल नक्की? याचा अर्थ तो भावनेच्या आहारी जाऊन त्या सहकार्याशी भांडणार नाही किंवा गॉसिप करणार नाही. ओके. पण तो शांतपणे आणि अगदी ठामपणे आपल्या मॅनेजरसमोर योग्य पुरावे सादर करेल. जसे की ईमेल्स किंवा कामाचे ड्राफ्ट्स. अगदी बरोबर. आणि हे करताना त्याची मनस्थिती शांत असेल. तो हे रागाच्या भरात किंवा सूड भावनेने करणार नाही. तो फक्त वस्तुस्थिती मांडण्याच्या उद्देशाने करेल. किंवा ऑफिसच्या मीटिंगमध्ये स्वतःच्या कामाबद्दल अधिक आत्मविश्वासाने बोलेल. अच्छा. ही उदाहरणं थेट वाचकांपर्यंत पोहोचवतील की आंतरिक बदलाचे बाह्य परिणाम कसे दिसतात. मग तो फक्त स्वतःमध्ये टिकत नाही, तर जगातही टिकतो. आणि हेच खरं तर पुढच्या मुद्द्याशी जोडलेले आहे, जागेपणा. हो. लेखनात ही संकल्पना प्रामुख्याने आत्मनिरीक्षणापुरती मर्यादित ठेवली आहे. जसं की सकाळी उठून श्वासाकडे लक्ष देणं किंवा मोबाईल बाजूला ठेवणं. हो, आणि ते महत्वाचं आहे. ते पहिले टप्पे आहेत. नक्कीच. पण या जागरूकतेचा वापर व्यावहारिक जगात निर्णय घेण्यासाठी कसा करता येईल हे अधिक विस्तृतपणे मांडता येईल असं मला वाटतं. अगदी बरोबर. सध्या ही संकल्पना थोडी बचावात्मक म्हणजे डिफेन्सिव्ह वाटते. हां. जगाच्या गोंधळामुळे होणारा त्रास कमी करण्याचं एक साधन. पण जागरूकता ही फक्त ढाल नाहीये, ते एक शस्त्रही असू शकतं. शस्त्र? कसं काय? म्हणजे बघा, जो तरुण व्यावसायिक हे वाचतोय त्याला या जागरूकतेचा उपयोग कामाच्या ठिकाणी किंवा आर्थिक निर्णय घेताना कसा होईल यात जास्त रस असेल, नाही का? हो, बरोबर. सध्या ती फक्त मनःशांतीचं एक साधन म्हणून समोर येते, पण तिची ताकद त्याहून जास्त आहे. पण यात एक धोका नाही का? म्हणजे जगाला स्पष्टपणे पाहणं म्हणजे सतत संशय घेत जगणं, कारण लेखनात जाणीवपूर्वक विश्वास ठेवा असंही म्हटलंय. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि यात फरक आहे. संशय म्हणजे काय, तर नकारात्मकता आधीच गृहीत धरणं. आणि जागरूकता म्हणजे कोणतीही गोष्ट गृहीत न धरता जशी आहे तशी पाहणं. ती एक प्रकारची इमोशनल आणि स्ट्रॅटेजिक क्लॅरिटी आहे. ओके. हे अधिक स्पष्ट करण्यासाठी काही उदाहरणं देता येतील? हो. समजा तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत आहात. मुलाखतीत समोरची व्यक्ती कंपनीबद्दल खूप चांगल्या गोष्टी सांगतेय. आता जागरूक माणूस फक्त शब्दांवर जाणार नाही. तो त्या व्यक्तीच्या बोलण्यातली सुसंगतता बघेल, देहबोली बघेल आणि प्रश्नांना उत्तर देताना होणारी टाळाटाळ. अगदी. आणि त्याचवेळी आपल्या स्वतःच्या मनात येणारी सूक्ष्म अस्वस्थतेची चिन्हही तो ओळखेल. आणि आजच्या डिजिटल जगाच्या संदर्भात हे कसं लागू होईल? सोशल मीडिया हे उत्तम उदाहरण आहे. रोज आपल्यावर माहितीचा भडीमार होतो. हो, खूप जास्त. एखादी बातमी पाहून मनात तीव्र राग येतो. जागरूक व्यक्ती क्षणभर थांबून विचार करेल, ही भावना माझी स्वतःची आहे की मला मुद्दाम असं वाटायला लावलं जातंय? यामागे काही अजेंडा आहे का? बरोबर.
ही जागरूकता तुम्हाला भावनिकदृष्ट्या वापरले जाण्यापासून वाचवते. म्हणजे जागरूकता हे एक व्यावहारिक कौशल्य म्हणून सादर करता येईल. जे फक्त मानसिक शांततेसाठी नाही तर फसवणूक टाळण्यासाठी आणि योग्य संधी ओळखण्यासाठीही उपयुक्त आहे. अगदी. यामुळे जागेपणा ही संकल्पना अधिक शक्तिशाली आणि बहुआयामी वाटेल. आणि हीच जागरूकता आपल्याला तिसऱ्या महत्त्वाच्या तत्वाकडे घेऊन जाते, अनित्यता. लेखकाने हे नात्यांच्या संदर्भात खूप सुंदर मांडलं आहे. आज आपलं म्हणणारे उद्या अनोळखी होतात. हो, ते खूप प्रभावी आहे. पण आजच्या तरुणांसाठी नात्यानितकंच किंबहुना जास्तच करिअर अनिश्चित आहे. या पैलूला स्पर्श केला तर लेख अधिक प्रासंगिक वाटेल असं मला वाटतं. तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे. आजच्या काळात नोकरी, प्रकल्प, कंपन्या सगळंच अनित्य झालं आहे. आणि कौशल्यसुद्धा. हो, अगदी. एआयमुळे कोणती नोकरी कधी कालबाह्य होईल हे सांगता येत नाही. तरुणांना नोकरी गमावण्याची किंवा अपयशी होण्याची भीती सतत वाटते. पण मग इथे एक धोका नाही का, की अनित्यतेचा स्वीकार केल्याने माणसं प्रयत्न करायची सोडून देतील? सगळंच क्षणभंगूर आहे तर मग मेहनत कशाला करायची असा विचार येऊ शकतो. हा एक खूप सामान्य गैरसमज आहे आणि त्यावरच लेखनात अधिक प्रकाश टाकता येईल. म्हणजे अनित्यतेचा स्वीकार म्हणजे निष्क्रिय होणं नव्हे, उलट निकालाच्या तीव्र चिंतेतून मुक्त होऊन प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणं. अच्छा, यामुळे अपयशाची भीती कमी होते? हो, आणि नवनवीन प्रयोग करायला प्रोत्साहन मिळतं. लेखनातलं ते वाक्य आहे ना, हे स्वीकारणं म्हणजे हार मानणं नाही, हे वास्तव स्वीकारणं आहे. ते करिअरलाही तंतोतंत लागू होतं. हे वाचकांना अधिक सोप्या पद्धतीने कसं समजावून सांगता येईल? आपण उदाहरणं घेऊ शकतो. समजा तुम्ही ज्या स्टार्टअपवर खूप मेहनत घेतली आहे ते अयशस्वी झालं. ओके. आता ज्याला अनित्यतेचं तत्व समजलं आहे तो याकडे एक प्रयोग म्हणून बघेल. तो म्हणेल, हा प्रकल्प अनित्य होता, तो संपला, पण यातून मी जे शिकलो ते माझ्यासोबत राहील. म्हणजे मुद्दा फक्त हा नाहीये की गोष्टी संपतात, तर ते समजल्यामुळे तुम्हाला काय करता येतं हे महत्वाचं आहे. अगदी बरोबर. सो वॉट हाच कळीचा प्रश्न आहे. सो वॉट इफ माय जॉब इज नॉट परमनंट? याचं उत्तर आहे, याचा अर्थ मी अशी कौशल्य तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे जी मी दुसरीकडे वापरू शकेन. फक्त एका कंपनीशी निष्ठा ठेवण्याऐवजी. हो, नोकरी सुटणं हा शेवट नाही, तर काहीतरी नवीन आणि चांगलं करण्याची संधी असू शकते. हा दृष्टिकोन अनित्यतेला केवळ दुःख कमी करणारी गोष्ट नाही, तर लवचिकता आणि वाढीसाठी प्रेरणा देणारी एक सकारात्मक शक्ती म्हणून समोर आणेल. अगदी. हे आजच्या तरुणाईला अधिक जवळचं वाटेल. तर या चर्चेतून 3 महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. 1. चांगल्या माणसाच्या आंतरिक विजयाला बाह्य जगातील संघर्षाशी कसं जोडायचं हे अधिक स्पष्ट करता येईल. त्यासाठी शांत पण ठाम कृतीची उदाहरणं देता येतील. हो. 2. जागरूकतेच्या संकल्पनेला आत्मनिरीक्षणापलीकडे नेऊन ती एक व्यावहारिक निर्णय घेण्याचं साधन म्हणून सादर करता येईल. बरोबर. करिअर किंवा गुंतवणुकीसारख्या निर्णयात. आणि 3. अनित्यता या तत्वाला नातेसंबंधांप्रमाणेच करिअरमधील अनिश्चिततेवर मात करण्यासाठीही वापरता येईल, ज्यामुळे ते अधिक लवचिक आणि आशावादी बनतं. आम्हाला आशा आहे की या सूचना तुमच्या मूळ विचाराला अधिक मजबूत आणि वाचकांसाठी अधिक उपयुक्त बनवतील. तुम्ही यावर काम करून तुमचे लेखन आम्हाला पुन्हा पाठवू शकता. त्यावर अधिक चर्चा करायला आम्हाला नक्कीच आवडेल.